सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिकच्या सातपूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सातपूर गणेश नगर येथील रायगड प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आहे। दरम्यान आज देशात सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी होत आहे। गणपती बाप्पा मोरया असा नामघोष सगळीकडे दुमदुमत आहे। रायगड प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही सातपूर अशोकनगर येथून आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन परिसरातील नागरिक यांच्यासह वाजत गाजत बाप्पाचे आगमन केले। मात्र याच कार्यक्रमात त्यांनी अश्लील गाणे लावून चक्क महिला नाचवल्या असल्याचं दिसत आहे। ज्या देवतेच्या आगमनाच्या वार्तेनेच नवचैतन्य आणि मांगल्य निर्माण होते, तसेच ज्या देवतेची प्रत्येक भाविक आतुरतेने वाट पाहत असतो, अशा गणरायाचं आगमन दिवशीच बाया नाचवल्या असल्याचं दिसत आहे। महाराष्ट्रात विशेष करून गणेशोत्सवाला एक आगळे वेगळे स्थान आहे। हा उत्सव सर्व हिंदू संघटितपणे आणि आनंदाने साजरा करतात। मात्र बाया नाचवल्याने परिसरामध्ये नागरिकांचा नाराजीचा सूर निघत आहे। मात्र स्वतःला हिंदूवादी समजणारे व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरेसह सातपूर पंचक्रोशीतील भाजप पदाधिकारी देखील या कार्यक्रमात नाचताना दिसत आहे। नेमकं या प्रकरणावरून भाजप पदाधिकारी समाधान देवरेसह भाजप पदाधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक येथे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने 26/8/2025 रोजी जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी सदस्य डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक व राहुल धनगर, कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक निफाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक जिल्ह्यात विक्री होत असल्याबाबत कळले। त्यानुसार सतीश पिसाळ, सहाय्यक व्यवस्थापक ट्रिब्युटी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी बनावट ग्राहक बनून कीटकनाशके व जैव उत्तेजकाची खंडेराव मंदिर, ओझर तालुका निफाड येथे मागणी केली। आरोपी गोविंद भामरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे मालाची मागणी केली व त्याप्रमाणे आरोपी यांनी खंडेराव मंदिर, ओझर तालुका निफाड या ठिकाणी माल घेऊन येण्यासाठी सांगितले। सदर आरोपी खंडेराव मंदिर, ओझर येथे माल घेऊन आधीच उपस्थित होते। पकडलेल्या साठ्याबाबत डॉक्टर जगन सूर्यवंशी यांनी बिलाची व परवान्याची मागणी केली असता भामरे यांनी कुठल्याही प्रकारचे बिल व परवाना सादर केले नाही, म्हणून सदर मालाबाबत संशय बळावल्याने ओझर पोलीस ठाणे येथे येऊन मालाची पंचासमक्ष शहानिशा केलेली आहे। बायर क्रॉप सायन्सचे लुना व नेटिव्हो तर सिजेन्टा कंपनीचे स्कोर हे बुरशीनाशक, सिजेंटा कंपनीचे इस्बिऑन व पेन्शीबाओ वांग प्रायव्हेट लिमिटेडचे बायो R303 हे जैव उत्तेजक आढळून आले असून असा एकूण 1,69,904 रुपयांचे मुद्देमाल आढळून आलेले आहे। कीटकनाशक व बायोस्टिम्युलंट पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्यातून कीटकनाशके कायदा 1968 व कीटकनाशक नियम 1971 मधील विहित केलेल्या तरतुदीनुसार कीटकनाशकाचे नमुने काढण्यात आले। कीटकनाशक बुरशीनाशकाची नमुना कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा ठाणे येथे पाठवण्याची तजवीज केली आहे। उर्वरित बुरशीनाशकाचा व बायोस्टिम्युलंट साठा पोलीस स्टेशन येथे जप्ती पंचनामा करून जमा करण्यात आले। संशयित आरोपी भामरे, वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी पुणे यांचे विरुद्ध विनापरवाना बेकायदेशीररित्या नियमबाह्य बोगस कीटकनाशक व बायोस्टिम्युलंट साठा करून शेतकऱ्यांना विक्री व वितरण करणे, कीटकनाशकाची नोंदणी न करणे, उगम प्रमाणपत्र नसणे, उत्पादन व विक्री परवाना नसणे यामुळे शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे। म्हणून कीटकनाशक कायदा 1968 चे कलम, कीटकनाशक नियम 1971 चे नियम, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे नियम, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 मधील कलम, खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड आणि भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318, 4, 3, 5 तरतुदीचे उल्लंघन केले म्हणून ओझर पोलीस ठाण्यात तालुका निफाड येथे राहुल धनगर, कीटकनाशक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गुण नियंत्रण
तालुका कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांनी गुन्हा दाखल केलाय। पंच म्हणून अमोल सोमवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी निफाड योगेश गंगाधर निर्भवणे, कसबे सुकणे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय निफाड सतीश दानाजी पिसाळ, सहाय्यक व्यवस्थापक ट्रिब्युटी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी पंच म्हणून काम केले। सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक, रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून पक्के बिल घेऊन कीटकनाशके व जैव उत्तेजक खरेदी करा, असं आवाहन रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केलेलं आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। महिरामणी येथील मातोश्री गीताबाई देवराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये आज वाजत गाजत श्री गणेशाची स्थापना मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सकाळपासूनच शाळेचा परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणानं भरून गेला होता। ढोल पथकाच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य करत बाप्पांचं जल्लोषात स्वागत केले। यावेळी विद्यालयाचे उपनिरीक्षक बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते श्री गणेशाचं पूजन व आरती विधीपूर्वक पार पडली आहे। दिलीप खांड बहाले यांनी या संपूर्ण आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती, पर्यावरणपूरक सजावट आणि ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण परिसर गणेशमय झालं होतं। यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शाळा दुमदुमून गेली। मुलांमधील उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा होता। यावेळी ज्येष्ठ शिक्षक संजय पवार, सुरेखा भामरे आहे, समाधान शेवाळे, देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, दिलीप वाडिले, अश्विनी चौरे, अतुल कुलथे, विलास येवले आदींसह विद्यार्थ्यांनी श्रद्धेने सहभाग घेत यशस्वीरित्या पार पडलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा महाकुंभमेळा 2027च्या स्वागतासाठी नाशिक सज्ज होऊ लागलाय। देश विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असून रामकुंड परिसर हेच या महोत्सवाचं केंद्रबिंदू ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकचे युवा सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी व शिंपी कुटुंबियांनी रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारून समाजात एक अनोखा संदेश दिलाय। श्रद्धा जपा पण पर्यावरणही वाचवा। रामकुंड परिसराचे सुंदर दर्शन या प्रतिकृतीमध्ये रामकुंडासोबतच परिसरातील महत्त्वाची मंदिरे श्री देव मामलेदार समाधी मंदिर, श्री सिद्ध पाताळेश्वर मंदिर आणि अतिप्राचीन गोदावरी मंदिर याची अचूक मांडणी केली आहे। श्रद्धाळूंसाठी आशेचे प्रतीक असणाऱ्या दोतोंड्या हनुमानजीची प्रतिकृती, महिलांसाठीचे वस्त्रांतर गृह व त्यावरील मोठे घड्याळ तसेच गोमुखातून वाहणारे गोदावरीचे पाणी या देखाव्यात साकारण्यात आले। घाटावर दररोज अनुभवली जाणारी गोदा आरतीची झलकही प्रतिकृतीत पाहायला मिळते। गोमुख शाडू मातीपासून साकारले असून गायीच्या मुखातून वाहणारे पाणी खऱ्या गोमुखाची चालीत दिसते आहे। उत्तर कार्यविधी आणि इतर विधींसाठी अर्धगोलाकार वास्तू तसेच फुले व खेळणी विक्रेते यांची प्रतिकृती देखील सजावटीत समाविष्ट आहे। निर्माल्य हे निर्माल्य कलशातच दान करावं। गणपती व इतर देवतांच्या मूर्त्या कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्या, यासाठी निर्माल्य कलश आणि कृत्रिम तलाव यांच्या देखील प्रतिकृती साकारलेल्या आहे। संदेशासह या सजावटीतील मुख्य आकर्षण ठरलेली आहे ती शाडू मातीची गणेश मूर्ती। साधूच्या रूपात एका पायावर उभा बाप्पा हातात कापडी पिशवी घेऊन नो टू प्लास्टिक बॅगचा संदेश देतोय। मूर्तीने धार्मिक आस्था व पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा संगम उत्तमरित्या दाखवलाय। तसेच मूर्ती साकारताना त्यात फळ झाडांच्या बिया मिसळलेल्या आहेत, त्यामुळे विसर्जनानंतर मूर्ती जेथे विरघळेल तेथे बीजाचे अंकुर होऊन त्यातून फळ झाडांची रोपे उगवतील।
मातीचा गणपती निसर्गाची प्रगती असा संदेश ही मूर्ती देत आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, या प्रतिकृतीत सर्वत्र पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. कार्डबोर्ड, नैसर्गिक रंग, कापूस, कागद व शाडू माती, प्लास्टिकच्या वापरामुळे आणि पूजेतील साहित्य नदीत टाकल्यामुळे गोदामाईचे पाणी प्रदूषित होतं. हे टाळण्यासाठी आमच्या सजावटीमध्ये आम्ही पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येतील अशा वस्तूंचा वापर केलेला आहे, असं राहुल शिंपी यांनी सांगितलं आहे. नाशिककरांना त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे. या सजावटीतून ठळक संदेश दिले गेले आहे. देवाचे फोटो, निर्माल्य व प्लास्टिक वस्तू नदीत टाकू नये, घरातूनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावं, निसर्गाशी असलेले नाते जपताना धार्मिक परंपरा जोपासाव्यात, गोदामाई स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नाशिककरांची जबाबदारी आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनही संबोधलं जाते. अनेकदा नदीत प्लास्टिक, कॅरीबॅग्स, नॉन रिसायकलेबल वस्तू, पूजा साहित्य टाकले जातं, ज्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतं. यावर उपाय म्हणून प्रशासन व इतर सेवाभावी संस्था स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम राबवतात. निर्माल्य संकलन, कृत्रिम तलावात PUP मूर्ती विसर्जन, वॉटर ATM, घाटाघाटावर गोदावरी आरती संकल्प, पण नागरिकांचा सक्रिय सहभाग नसल्यास परिणाम मर्यादित राहतो. तसेच कागदी डिश, ग्लास, बॅग, लाकडी चमचे, बांबू ब्रश, नीम कंगवा जरी जैविकरित्या विघटनशील असले तरी त्यापासून कचरा निर्माण होतो आणि तो पुनर्वापर करण्यासाठी ऊर्जा व पैसा लागतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान आमदारांनी विधानसभेत गोदावरी शुद्धीसाठी 1100 कोटींच्या DPRला त्वरित मंजुरी द्यावी अशी मागणी जोरदार केलेली आहे. जर महाकुंभात एक थाळी एक पिशवी अभियान राबवले तर हजारो टन कचरा नदीत जाण्यापासून रोखला जाऊ शकतो. छोटा सवयीचा मोठा परिणाम घडू शकतो आणि आपला पैसा व वेळ देखील वाचतो. एक संकल्प प्रयागराज कुंभानंतर आता नाशिकचा सिंहस्थ महाकुंभ 2027 जगभराचे लक्ष वेधून घेणार आहे. या सोहळ्यात कोट्यवधी भाविकांचा सहभाग असणार आहे. यासाठी नाशिकचे स्वच्छ वातावरण, गोदामाईचा निर्मळ प्रवाह आणि पर्यावरणपूरक उपक्रम हेच खरे आकर्षण ठरणार आहे. आपण सर्वांनी मिळून गोदामाईचं रक्षण केलं तरच ती अविरत निर्मळ वाहत राहील आणि नाशिकचे नाव खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर उज्ज्वल होईल असा विश्वास या उपक्रमातून शिंपी कुटुंबियांनी व्यक्त केला. हा आरास साकारण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी लागला आणि त्यासाठी प्रिया शिंपी, सत्यजित शिंपी व संध्या शिंपी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. नाशिकमधील येवला तालुक्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सरसेनापती अण्णासाहेब कटारे यांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी अण्णासाहेब कटारे यांनी येवल्यातील विविध कामांचा आढावा घेतला, तसेच पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेतला. येवला शहराच्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर अण्णासाहेब कटारे यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा घेण्यात आला. तसेच येवला तालुका अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे. असे नियुक्तीपत्रही निकम यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाव, तालुका, शहर आणि जिल्हा पातळीवर अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत असल्याचं दिसून येत आहे. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीत शांताराम थोरे, तुषार वाघ, संतोष राजगुरू, बबन वाघ, मेघश्याम ठोंबरे, नानासाहेब केदारे, संदीप गायकवाड, शिवाजी गायकवाड, प्रशांत कटारे,
संदीप बनसोडे, वाल्मिक खरात, गौरव मोहन, प्रकाश बनसोडे, कैलास वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्षपदी संदीप मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाचे प्रमुख अण्णासाहेब कटारे यांनी तालुका अध्यक्ष संदीप मोरे यांची निवड केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण, रत्नागिरी या भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात या पक्षात कार्यकर्त्यांचा प्रवेश होताना दिसून येत आहे. तालुका अध्यक्ष म्हणून संदीप मोरे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांची राष्ट्रीय रिपब्लिकन येत पक्षाला नक्कीच मदत आणि फायदा होणार आहे. लवकरच पुण्यातील प्रत्येक गावात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची शाखा उघडण्याचा मानस यावेळी संदीप मोरे यांनी व्यक्त केला. या बैठकीत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लासलगाव येवला विधानसभा मतदारसंघातील समस्त पदाधिकाऱ्यांची बैठक आज येवला येथे संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि या बैठकीमध्ये 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुक्तिभूमी पटांगणावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जो धुमाकूळ घातलेला आहे, अनेक शेतकऱ्यांची पिकं नासलेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. तेव्हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि मुंबईमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना देखील दिलासा द्यावा, अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील असंख्य ज्येष्ठ नेते असतील, कार्यकर्ते असतील, महिला असतील, युवक असतील, युवती असतील, हे सर्वच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे. पुढील महिन्यामध्ये गोभाटा सेनेचे दिग्गज पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील हे देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. तो देखील मोठा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे. त्या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्ते कामाला लागलेले आहे आणि येवला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा बालेकिल्ला आहे. या येवला शहराची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जी गती आहे ती अधिक गतिमान करण्यासाठी आमचे येवल्यातील समस्त नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आमचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले आहे. अलीकडे राज्यामध्ये जाती धर्मामध्ये जी भांडणं लावण्याचं काम सुरू आहे, एका जातीला टार्गेट करून त्या जातीला समाजासमोर एकाकी पाडण्याचं जे षडयंत्र सुरू आहे ते ह्या पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज झालेला आहे. सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने ही परिवर्तनाची लढाई सुरू केलेली आहे. वी आर रिपब्लिकन हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे राबवत आहोत. भविष्य काळामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. साधारणतः 1 तास बसलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. तर या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपलेल्या धान पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. श्री संत गजानन महाराजांच्या 115व्या पुण्यतिथीनिमित्त आज विदर्भ, पंढरी, शेगाव नगरीमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेल्या आबालवृद्ध भाविकांचा मेळा जमलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कमी अधिक 400 दिंड्या संत नगरीमध्ये सप्ताहभर डेरे दाखल झालेले आहेत. त्यामुळे संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हजारो भाविकांची मांदी आळी, आंब्याची तोरणे, केळीची पाने आणि रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आकर्षक सजावट, दर्शन बारीमध्ये सकाळपासूनच लागलेल्या दीर्घ रांगा, श्री संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, शेकडोंच्या संख्येतील सज्ज सेवेकरी, गणगणगणात बोतेचा होणारा गजर, विठ्ठू माऊलीचा नामजप,
चोहो दिशेंनी शेगावात दाखल होणारी भाविक असा संतनगरीचा आज थाट आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करत संतनगरीत दाखल सप्ताहापासूनच प्रारंभ झालेला आहे। आज सकाळी 10 वाजेपर्यंत संतनगरीत 3:45च्या जवळपास दिंड्यांची नोंद झाल्याचं सांगण्यात आलं। या दिंड्यांची सुसज्ज व्यवस्था गजानन महाराज संस्थान मार्फत करण्यात आली होती। आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली। सकाळी 4 वाजेपासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत।